हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट. बघा, आज आपण 12वीचं जे काही फायनल अकाउंट आहे, पार्टनरशिप फायनल अकाउंट, ते आपण स्टार्ट करतोय. पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये काय काय महत्त्वाचं आहे ते आपण बघणार आहे. आता 11वीला तुमचं ते झालेलं आहे, 90% आपलं 11वीचंच आहे. जे मुलं नवीन आहेत किंवा ह्या वर्षी ज्यांनी जॉईन केलं आहे त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, किंवा ज्यांना 11वीला व्यवस्थित कळलं नसेल फायनल अकाउंट तर त्यांनीही कृपा करून चांगलं व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. आता बघा, आपण आज चालू करणार आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट. त्याच्या अगोदर आपण फायनल अकाउंट म्हणजे काय त्याच्या संदर्भात माहिती बघूया. ठीक आहे. आपल्याला 11वीला जे होतं ते होतं फायनल अकाउंट ऑफ प्रॉपरायटरी कन्सर्न्स, बरोबर आहे. हा आपला टॉपिकचं नाव होतं. मग फायनल अकाउंट म्हणजे काय बघा, एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन प्रिपेअर टू इम्पॉर्टंट फायनल स्टेटमेंट. पहिलं होतं इन्कम स्टेटमेंट अँड सेकंड वन होतं फायनल स्टेटमेंट ऑफ द फायनान्शियल पोझिशन. बघा, इन्कम स्टेटमेंटमध्ये आपण 2 अकाउंट बनवायचो, एक ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि स्टेटमेंट ऑफ द फायनान्शियल पोझिशन ह्या स्टेटमेंटमध्ये आपण बनवायचो बॅलन्स शीट. आलं लक्षात. तर फायनल अकाउंट म्हणजेच काय असतं बघा, नॉर्मली तर तुम्ही एका वन सेंटेन्समध्ये जर सांगायचं म्हटलं तर फायनल अकाउंट रेफर टू द ग्रुप ऑफ द ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. आलं लक्षात. तर फायनल अकाउंट हा काय ग्रुप आहे, ट्रेडिंग अकाउंटचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा आणि बॅलन्स शीटचा. ठीक आहे. तर आपण थोडं बेसिक कन्सेप्ट बघूया, जेणेकरून तुमचं रिवाईज पण होईल आणि तुम्हाला ते समजायला मदत होईल. बघा, 11वीला ज्यावेळेस आपण फायनल अकाउंट बघितलं त्यावेळेस आपल्याला प्रश्नामध्ये ट्रायल बॅलन्स दिलेला असायचा, आणि ट्रायल बॅलन्स होऊन आपण काय काय बनवायचो, तर ट्रेडिंग अकाउंट बनवायचो, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचो, आणि त्याच्यानंतर बनवायचो आपण बॅलन्स शीट. ह्या 3 गोष्टी आपण त्या ठिकाणी काय करत होतो, बनवत होतो. बरोबर आहे. कुठल्या कुठले बघा, ट्रायल बॅलन्स दिलेला असायचा, त्याच्यावरून ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपण बनवत होतो. मग आता ह्या ठिकाणी बघा, आणि आपल्याला प्रश्नामध्ये काय दिलेलं असायचं, ॲडजस्टमेंट दिलेला असायच्या. मग ॲडजस्टमेंट म्हणून आपण काय बनवायचो, तर आपल्याला जे ॲडजस्टमेंट दिलेलं असायचं ते आपण सॉल्व्ह करत होतो. त्याचे आपण नेहमी किती इफेक्ट करायचो, 2. आता नॉर्मली तुम्हाला मी बेसिक सांगितलं होतं की ट्रायल बॅलन्समध्ये येणारा अकाउंट्स हा आपल्याला 6 ठिकाणी मांडावा लागतो. एक तर ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा ट्रेडिंगच्या क्रेडिटला, P&Lच्या डेबिटला किंवा P&Lच्या क्रेडिटला, बॅलन्स शीटच्या डेबिटला, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला किंवा ॲसेट साईडला. आता हे 2 अकाउंट आहेत म्हणून त्याला डेबिट क्रेडिट आपण म्हणतो, पण बॅलन्स शीट ही काय स्टेटमेंट आहे म्हणून याची लॅबिलिटी साईड आणि ॲसेट साईड. आपण अकाउंटला नेहमी लेजरला काय लिहितो, डेबिट साईडला 2 आपण अकाउंट लिहिण्याच्या अगोदर लिहितो, आणि क्रेडिटला जायचं असेल तर आपण इथं बाय लिहितो. बरोबर आहे. मग फक्त ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉसच आपण 2 आणि बाय लिहित होतो, बॅलन्स शीटला आपण लिहित नव्हतो. बघा, ट्रायल बॅलन्स मधला जो अकाउंट असतो, जी यादी आपल्याला देणार आहे त्याच्यामध्ये काहींचा बॅलन्स डेबिट असणार आहे, काहींचा क्रेडिट असणार आहे. जे डेबिटवाले ते ट्रेडिंगच्या डेबिटला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला किंवा ॲसेटला जातात. नीट लक्षात ठेवा मी काय सांगतोय. ट्रायल बॅलन्समध्ये जी आपल्याला लिस्ट असणार आहे लेजर अकाउंटची, त्याच्यामध्ये डेबिटवाला बॅलन्स कुठं कुठं जातो, तर एक तर ट्रेडिंगच्या डेबिटला जातो किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जातो किंवा ॲसेटला जातो. बरोबर आहे. आणि ट्रायल बॅलन्समधला जर क्रेडिटचा बॅलन्स असेल क्रेडिटवाला, तर क्रेडिटवाला कुठे कुठे जातो, तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला, P&Lच्या क्रेडिटला किंवा लॅबिलिटी साईडला. 3 ठिकाणी. कुठं कुठं, ट्रेडिंगच्या क्रेडिटला, P&Lच्या क्रेडिटला किंवा लॅबिलिटीला. आता आपण याच्यावर शॉर्टकट नावं ठरवून घेतले होते. बरोबर आहे. शॉर्टकट नाव काय दिलं ते, ट्रेडिंगलाच्या डेबिटला म्हणलो होतं आपण TD. बरोबर आहे. ट्रेडिंगची क्रेडिट असेल तर TC, P&Lची डेबिट असेल तर PD, आणि P&Lची क्रेडिट असेल तर PC. म्हणजे आणि बॅलन्स शीटला इकडे लॅबिलिटी आणि इकडे ॲसेट. बघा, ट्रेडिंगच्या डेबिटला आपण TD म्हणलो म्हणजे ट्रेडिंगची डेबिट, ट्रेडिंगची क्रेडिट, P&Lची डेबिट, P&Lची क्रेडिट, ही लॅबिलिटी आणि ॲसेट, असे आपण शॉर्टकट नावं त्यावेळेस ठरवून घेतले होते. आपल्याला माहिती आहे ट्रायल बॅलन्समधला अकाउंटचा नेहमी काय असतो, एकच इफेक्ट असतो. पण ॲडजस्टमेंटमधले जर आले तर ॲडजस्टमेंटचे नेहमी किती इफेक्ट करायचे, 2. ही बेसिक कन्सेप्ट नीट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, हे जे तुम्हाला अकाउंट्स आहेत तर डेबिट साईडला येणारे अकाउंट्स हे असतात एक्सपेन्सेस अँड लॉसेस किंवा ॲसेट असतात. त्यामुळं एक्सपेन्सेस अँड लॉसेस कुठे येतात, तर ट्रेडिंगच्या डेबिटला आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, आणि ॲसेट असेल तर ॲसेटला जाणार. आणि ट्रायल बॅलन्समधला क्रेडिटवाला जो बॅलन्स आहे, तर क्रेडिटवाला बॅलन्स असतो तुमचा इन्कम, गेन आणि लॅबिलिटी. मग इन्कम डायरेक्ट इन्कम आणि गेन असेल तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि P&Lच्या क्रेडिटला, आणि लॅबिलिटी असेल तर बॅलन्स शीटमध्ये लॅबिलिटी साईडला. ठीक आहे. मग आता पुढे बघा, आपण काय करणार, आपल्याला याचे कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायचे. तर ट्रेडिंग अकाउंट काय, ट्रेडिंगच्या डेबिटला जे येतं ते एक्सपेन्सेस अँड लॉसेस असतात, ट्रेडिंगच्या क्रेडिटला जे येतं ते इन्कम असतो, P&Lच्या डेबिटला येतो तो
एक्सपेन्सेस अँड लॉसेस असतो. P&Lच्या क्रेडिटला येतो तो इन्कम. बॅलन्स शीट इकडे लॅबिलिटी साईड. लॅबिलिटी म्हणजेच काय, ज्या ज्या लोकांचे आम्हाला पैसे द्यायचे असतात, तो ज्यांचे आपले उधारी असते, ज्या ज्या लोकांना द्यायचे, ज्याचे आपल्यावर आपण म्हणतो कर्ज असतं, अशा लोकांना आपण त्या साईडला आपण म्हणतो लॅबिलिटी. त्यांची सगळी लिस्ट कुठं असते, लॅबिलिटीला. म्हणजे बिझनेसला जे जे लोकांना प्रोव्हाइड करायचे द्यायचे ते पैसे सर्व कुठे येणार, लॅबिलिटीला. आणि बिझनेसची जी प्रॉपर्टी असेल, ॲसेट असेल, पैसा असेल, ते सगळे कुठं असतं, ॲसेटमध्ये. आले लक्षात. तर नॉर्मली बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतात. तर मी सांगितलं होतं इथे दोन्हीकडे एक्सपेन्सेस येतात, पण इथं येणारे एक्सपेन्सेस सारखे नसतात. ट्रेडिंगच्या डेबिटला येणारा एक्सपेन्सेस असतो हा डायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि P&Lच्या डेबिटला येणारा एक्सपेन्सेस असतो हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इकडं जर बघितलं तर डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम. आले लक्षात. तर हे पूर्ण तुमची काय झाली, बेसिक प्रोसेस झाली. आता हे बेसिक व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण हे आपल्याला पुढं शिकवताना आपण वापरणार आहे. ठीक आहे. जे मुलं नवीन आलात किंवा ज्यांना फायनल अकाउंट व्यवस्थित कळालं नाही, त्यांनी रिपीट हे बेसिक बघा, कारण ते महत्त्वाचं आहे. पुढं आपण त्यानुसार जाणार आहे. आले लक्षात. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट आहे आपलं. बघा, ह्या वर्षी आपल्याला जे काही 12वीचं आहे, आता मागच्या वर्षी जे होतं ते सिंगल एका व्यक्तीचं होतं, बरोबर आहे. एका व्यक्तीचं बिझनेस केल्यानंतर त्याचं फायनल अकाउंट कसं मेंटेन करायचं हे आपण शिकलोय, बरोबर आहे. आत्ताचं जे फायनल अकाउंट आहे 12वीचं ते आहे पार्टनरशिपचं, बरोबर आहे. मग आपलं नावच आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट. मग पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये आपण जर बघितलं तर हे जे मागचे सर्व जे अकाउंट्स आहे, आपल्याला ट्रायल बॅलन्स येणार आहे, बरोबर, ॲडजस्टमेंट पण येणार आहे पेपरला, जसं 11वीला होतं तसंच. पण याच्यात वाढ काय झाली, तर आपल्याला ट्रेडिंग अकाउंट पण येणार, प्रॉफिट अँड लॉस. बघा, ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट आपण जसं मागच्या वर्षी ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट बनवत होतो, तर ह्या वर्षी सुद्धा आपल्याला ट्रेडिंग, प्रॉफिट अँड बॅलन्स शीट बनवायचं आहे. पण याच्यामध्ये आणखीन एक अकाउंट ॲड होणार आहे, तो कॅपिटल अकाउंट. मग आता 2 मिनिटं बघा, पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये आपण जे मागं करत होतो 11वीला तेच आपल्याला परत बनवायचे आहेत. म्हणजे थोडक्यात ट्रायल बॅलन्स दिलेला असेल आपल्याला, त्यापासून ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण एकत्र बनवणार. ठीक आहे. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस आपण काय करतो, एकत्र बनवतो. त्यानंतर आपल्याला ह्या वर्षी बनवायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा पार्टनर्स करंट अकाउंट. मी सांगितलं होतं, जर फिक्स मेथडचं गणित असेल तर तुम्हाला करंट अकाउंट बनावं लागतो, कारण त्यात करंट अकाउंट आलेला असतो. आणि फ्लक्च्युएटिंग मेथडचं गणित आलं तर तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बनावं लागतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला एक तर कॅपिटल अकाउंट किंवा पार्टनर्स करंट अकाउंट दोन्हीपैकी एक अकाउंट काय करतो आपण लेजरमध्ये बनवतो. त्यानंतर आपल्याला बनवायचं आहे बॅलन्स शीट. आले लक्षात. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे तुमच्यावर डिपेंड आहे, बनवायचं की नाही बनवायचं. पण शक्यतो आपण प्रॅक्टिस करताना कसं करतो, लेजरमध्ये, कारण की आपल्याला करंट अकाउंट आल्यानंतर करंट अकाउंटला कधी क्रेडिट बॅलन्स दिलेला असतो, कधी डेबिट बॅलन्स दिलेला असतो. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं, निगेटिव्ह पॉझिटिव्हमध्ये आपला चुका होऊ शकतात. त्यामुळं आपण पार्टनर्स अकाउंट शक्यतो काय करतो, लेजरमध्ये बनवतो. दुसरी एक गोष्ट, हे चॅप्टर सोडल्यानंतर ॲडमिशन, रिटायरमेंट, डेट किंवा डिझॉल्युशन असेल, ह्या सर्वांमध्ये तुम्हाला कॅपिटल अकाउंट येणार आहे. तो कॅपिटल अकाउंट आपल्याला कसा बनवायचा आहे, लेजरमध्ये बनवायचा आहे. आले लक्षात. त्यामुळे आत्तापासून सवय ठेवा, म्हणजे पुढच्या चॅप्टरला तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. म्हणून फायनल अकाउंटमध्ये आपण कॅपिटल अकाउंट लॅबिलिटीला न बनवता कुठे बनवणार आहे, सेपरेट बनवणार आहे. आले लक्षात. कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट हे प्रश्नावर डिपेंड आहे कुठलं बनवायचं असतं. मग आता आपल्याला जसं 12वीला आपण 11वीला शिकलोय की ट्रायल बॅलन्सहून आपण ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस बनवतो, तर तो आपल्याला आहे तसंच बनवायचा आहे. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ह्या वर्षी तुमचं ॲड झालं आहे, आणि बॅलन्स शीट आपलं मागचं होतं तसंच. त्याच पद्धतीने आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेल्या असतील. यावर्षी 4-5 ॲडजस्टमेंट पेपरला आपल्याला येतात, ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. मग तुमचं जे 11चं बेसिक होतं, मी जे तुम्हाला वारंवार सांगायचो की 11वीचा 90% सिलेबस आहे तसंच 12वीला आहे, तो हा आहे. फक्त चेंज कुठं झाला, तर तुम्हाला इथे पार्टनर्स करंट किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट यावर्षी काय करायचं आहे, बनावं लागणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, आपण बेसिक कन्सेप्ट समजून घेतल्या. बघा, पुन्हा एकदा ते एक रिपीट करतो, कारण महत्त्वाचं आहे. ट्रायल बॅलन्सची इफेक्ट किती करायचे, तर आपल्याला फक्त 1. ॲडजस्टमेंटची इफेक्ट किती करायची, आपल्याला 2. आले लक्षात. ट्रायल बॅलन्समधली जी काही अकाउंट्स असतील ते 6 ठिकाणी जातील. 1, 2 ट्रेडिंगच्या डेबिटला, ट्रेडिंगच्या क्रेडिटला, P&Lच्या डेबिटला, P&Lच्या क्रेडिटला, लॅबिलिटी साईडला आणि ॲसेटला. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला आता डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते आहेत ते समजून घ्यायचं आहे. डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट इन्कम कोणते आहेत ते समजून घ्यायच्यात. लॅबिलिटी कुठल्या आहेत त्याकडून समजून घ्यायच्यात. ॲसेट कोणते असतात ते समजून घ्यायचं. झालेल्या गोष्टी आहेत 11ला, पण रिपीट तुमचं जे आता बराच गॅप पडला आहे, तो गॅपमुळं आपण बऱ्याचशा गोष्टी विसरल्या असतील, म्हणून आपण पुन्हा एकदा ते फॉर्मॅट व्यवस्थित समजून घेणार आहे, आणि त्यानंतर आपण प्रॉब्लेमला स्टार्ट करणार आहे. आणि लक्षात. मग आता बघा, आपल्याला नेक्स्ट पॉईंट समजून घ्यायचा आहे, तो आहे
आपला फॉर्मॅट्स. ठीक आहे. मग आता फॉर्मॅटला सुरुवात करताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला समजून घ्यायचं आहे ट्रेडिंग अकाउंट. मग ट्रेडिंग अकाउंट समजून घेताना आपल्याला त्याचे फॉर्मॅट व्यवस्थित आपण समजून घेऊया. बघा, सगळ्यात महत्त्वाचं ट्रेडिंगला इथं ट्रेडिंगची डेबिट साईड आहे, ट्रेडिंगची क्रेडिट साईड आहे. मी डेबिट साईड सांगितली होती एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट साईड सांगितली होती मी इन्कमची. मग आता ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय? ट्रेडिंग म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल व्यापार किंवा व्यवसाय किंवा बिझनेससाठी जे इम्पॉर्टंट एक्सपेन्सेस असतात, महत्त्वाचे खर्च असतात, ते सगळे कुठे येतात? ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि डायरेक्ट इन्कम असेल तर कुठं जातो? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. मग आता बिझनेससाठी जे जे इम्पॉर्टंट आहे, ज्याच्याशिवाय बिझनेस चालूच शकत नाही, असे एक्सपेन्सेस फक्त कुठं मांडायचे? ट्रेडिंगला. मग ते तुमचे कोणते असू शकतात? मग तुमचे ते परचेसच्या संदर्भातले असू शकतात, सेलच्या संदर्भातले असू शकतात, किंवा तुमचे टॅक्सेस वगैरे असू शकतात, किंवा बिझनेसमध्ये ते तुमचे फॅक्टरी वस्तू तयार करण्यासाठी जे जे महत्त्वाचे एक्सपेन्सेस असतील, फॅक्टरीमधले एक्सपेन्सेस असतील, ते सगळे खर्च तुमचे कुठे येणार आहे? ट्रेडिंग अकाउंटला येणार आहे. मग चला तर बघूया आपण कुठले कुठले खर्च ट्रेडिंग अकाउंटला येतात. जे मुलं नवीन आहात त्यांनी हे 11ला बऱ्याचशा मुलांचं झालं आहे, जुन्या मुलांचं. नवीन मुलांनी व्यवस्थित ध्यान द्या, व्यवस्थित लक्ष द्या. बघा, आता इथे सुरुवात करताना आपण बघतोय ट्रेडिंगच्या डेबिटला काय काय येतं. मी सांगितलं होतं ट्रेडिंगच्या डेबिटला सगळ्यात अगोदर येतं ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक म्हणजे काय रे? तर बघा, मागच्या वर्षी किंवा मागच्या सुरुवातीला मागच्या वर्षी जे काही शिल्लक राहिलं असेल ते चालू वर्षी आपण ओपनिंग स्टॉक म्हणून घेतो. थोडक्यात असं लक्षात घ्या की माझ्याकडं काल 100 रुपये खिशामध्ये होते आणि ते 100 मधून मी काय केलं? 80 रुपये खर्च केले. किती रुपये खर्च केले? 80 रुपये. मग माझ्याकडे आज सकाळी किती उरले असतील? तर 20 रुपये. कारण काल 100 होते, त्यातले मी 80 खर्च केले, उरले किती? 20. मग कालचे उरलेले 20 म्हणजे आज माझ्यासाठी काय असतील? ओपनिंग म्हणून. कारण सुरुवातीला, बरोबर आहे. आजच्या दिवशी मी सकाळी उठून बघितलं, खिशामध्ये मला किती दिसणार? 20 रुपये. आलं लक्षात? माझ्या पॉकेटमध्ये. आणि ते पॉकेटमधले 20 रुपये म्हणजेच माझ्या दृष्टिकोनातून ते ओपनिंग झाले. आलं लक्षात? तसंच बिझनेसमध्ये असतं. बिझनेसमध्ये मागच्या वर्षीचं जे काही शिल्लक राहिलेला साठा असेल त्याला आपण ह्या वर्षी ओपनिंग स्टॉक म्हणून आपण त्या ठिकाणी घेत असतो. मग रॉ मटेरियलचा साठा असेल, फिनिश गुडचा स्टॉकचा साठा असेल, ते वेगवेगळ्या प्रकारचा स्टॉक बिझनेसमध्ये असतो. तो स्टॉक आपल्याला दिलेला असतो, तो आपल्याला इथे घ्यायचा असतो. मग ओपनिंग स्टॉकची जागा समजून घ्या. ओपनिंग स्टॉक हा असतो ट्रायल बॅलन्समध्ये. ओपनिंग स्टॉक कुठं असतो? ट्रायल बॅलन्समध्ये. कारण आपल्याला 2 गोष्टी येणार आहेत. एक बघा, ट्रायल बॅलन्समधले जो स्टॉक असतो तो असतो ओपनिंग स्टॉक, आणि ॲडजस्टमेंटमधला जो स्टॉक असतो तो असतो क्लोजिंग स्टॉक. आपल्याला नेहमी ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक हे दोन्ही स्टॉक दिलेले असतात. मग त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ट्रायल बॅलन्समधला स्टॉक हा ट्रेडिंगच्या डेबिटला जातो आणि ॲडजस्टमेंटला स्टॉकचे आपल्याला 2 इफेक्ट करावे लागतात. कारण ॲडजस्टमेंटमध्ये असल्यामुळं एक ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा जाणार आहे ॲसेटला. पुढे बघा, आपण मेन पॉईंटकडे येऊया जिथून आपण सुरुवात केली ती. बघा, ट्रेडिंग अकाउंट आपण पाहत होतो. मग ओपनिंग स्टॉक हा असतो ट्रायल बॅलन्समध्ये. ट्रायल बॅलन्समधला स्टॉक आला तर त्याला नेहमी ओपनिंग स्टॉक मानायचा, तो मांडायचा ट्रेडिंगच्या डेबिटला. त्याच्यानंतर येतं परचेस. वस्तू खरेदी केलेली असेल, मग ट्रायल बॅलन्समध्ये परचेस दिसलं तर ते मांडायचं ट्रेडिंगच्या डेबिटला. कारण कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय महत्त्वाचं आहे की वस्तू परचेस. कारण की आपल्याला परचेस केल्याशिवाय आपण त्याची काय करू शकत नाही? बिझनेस करू शकत नाही. कारण वस्तू आपण खरेदी करून आणल्या तरच लोकांना विकू शकतो. वस्तू आपण खरेदी करून आणल्या तरच आपण त्याचं प्रोडक्शन करू शकतो किंवा वस्तू तयार करू शकतो. आलं लक्षात? रॉ मटेरियल खरेदी करणं म्हणजेच परचेस. त्यामुळे परचेसचा खर्च हा कुठे येणार आहे? ट्रेडिंगच्या डेबिटला. आलं लक्षात? त्याच्यानंतर येणार आहे बघा, पुढचा पॉईंट आहे, मग परचेस करून आणल्या सगळ्याच वस्तू चांगल्या असतील का? नाही. त्यामुळं परचेसमधून आपल्याला काय करावं लागतं? आपल्याला रिटर्न इनवर्ड, रिटर्न आउटवर्ड आणि परचेस रिटर्न किंवा सप्लाय रिटर्न असेल तर ते आपल्याला मायनस करावं लागतं. त्याच्यानंतर येणार आहे वेजेस अँड सॅलरी. बघा, वेजेस अँड सॅलरीच्या बाबतीत जर विचार केला तर वेजेस अँड सॅलरी, बघा, वेजेस हे आपण मजुरांना देत असतो आणि सॅलरी हे ऑफिसर लोकांना. त्यामुळं आता वेजेस आलं किंवा वेजेसने सुरुवात असेल तर ते ट्रेडिंगच्या डेबिटला मांडायचं, आणि सॅलरीने सुरुवात असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला मांडायचं. मग इथं येतं वेजेस अँड सॅलरी. त्यानंतर एक कॅरेज इनवर्ड. वाहतुकीचा खर्च जर असेल तर त्याला आपण म्हणतो कॅरेज इनवर्ड. आलं लक्षात? कॅरेज म्हणजे वाहतूक. मग इनवर्ड म्हणजे काय? वस्तू तयार करण्यापूर्वीचा जर खर्च असेल तर त्याला आपण कॅरेज इनवर्ड म्हणतो, आणि वस्तू तयार झाल्यानंतरचा खर्च असेल तर त्याला आपण कॅरेज आउटवर्ड म्हणतो. मग कॅरेज इनवर्ड हे ट्रेडिंगला येतं आणि कॅरेज आउटवर्ड आलं तर ते जातं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग इथं लक्षात ठेवा कॅरेज इनवर्ड. त्यानंतर येणार आहे बघा, नुसतं कॅरेज आलं तरी कुठं मांडायचं? ट्रेडिंगला.
त्याच्यानंतर फ्राईट हा एक प्रकारचा काय टॅक्स आहे, तो पण इथे येईल. त्याच्यानंतर कोल, ऑइल, वॉटर, गॅसेस. त्यानंतर एक पॉवर अँड फ्यूल म्हणजे कुठलं, जनरेटर्स वगैरे, इंधन. रॉयल्टी म्हणजे मानधन. बघा आपल्याला एखादा बिझनेस करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण काय करतो, वेगवेगळे नावं देतो. ठीक आहे, लोकांची प्रॉपर्टी वापरतो. मग तो जो काही मालक असेल ज्याचं नाव आपण आपल्या बिझनेसला दिलं असेल, किंवा आपण ज्याची फ्रँचायझी घेतली असेल, किंवा एखाद्याची प्रॉपर्टी आपण बिझनेससाठी वापरत असेल, तर त्याच्या मालकाला जे पैसे दिले जातात त्याला म्हणतात रॉयल्टी. तो आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस असतो. त्याच्यानंतर हे पुढे ऑक्ट्राय, कस्टम ड्युटी, डक चार्जेस, हे झाले तुमचे. बघा त्याच्यानंतर एक्साईज ड्युटी, हे सगळे आपले काय झाले टॅक्सेस. त्यानंतर येत आहे फॅक्टरी एक्सपेन्सेस, फॅक्टरीच्या संदर्भातले खर्च. जर तुमची फॅक्टरी रेंटने असेल, तुमचं स्वतःची जागा नसेल, तुम्ही रेंटवर जर फॅक्टरी चालवत असाल तर ती फॅक्टरी रेंट. फॅक्टरी लाइटिंगचा खर्च फॅक्टरीमधला. फॅक्टरीचा इन्शुरन्स काढला असेल तर फॅक्टरी इन्शुरन्स. त्यानंतर आहे मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस, उत्पन्नाच्या संदर्भातले खर्च. ट्रेड एक्सपेन्सेस. त्यानंतर वर्क मॅनेजर सॅलरी. वर्क मॅनेजर सॅलरी ह्या वर्षी नवीन आलाय टॉप पॉईंट. वर्क मॅनेजर सॅलरी आला तर कुठे घेणार, ट्रेडिंगच्या डेबिटला. हिटिंग अँड लाईटिंग, नुसतं लाईटिंग आलं तर P&L, पण हिटिंग अँड लाईटिंग आलं तर कुठे घेणार, ट्रेडिंगच्या डेबिटला. बघा हे झाले तुमचे एक्सपेन्सेस. बघा त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे आता इन्कम बाजू. इन्कमला येतं बघा, जसं मी सांगितलं होतं ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंगच्या कुठे येणार, डेबिटला. तसं क्लोजिंग स्टॉक हा कुठे येणार, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. त्याच्यानंतर येणार आहे सेल. मग वस्तू जर विकली तर तो आपला डायरेक्ट इन्कम असतो, म्हणून तो कुठं मांडायचा असतो, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. मग सेल जर आलं तर कुठं घेणार, ट्रेडिंगच्या क्रेडिटला. त्यानंतर सेल्समधून काय काय मायनस करायचं, जी वस्तू विकलेल्या असतात त्या कधी कधी खराब होतात, किंवा आपल्याकडून जर चुकीने खराब वस्तू समोरच्या जाते, मग तो परत करतो. मग परत आलेल्या वस्तूला आपण म्हणतो रिटर्न इनवर्ड किंवा सेल्स रिटर्न. मग प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं असेल तर सेल्समधून सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड काय करायचं, मायनस करायचं. त्यानंतर एक गुड डिस्ट्रॉयड बाय फायर किंवा थीफ. जर अचानक आपल्या गोडाऊनला आग लागली, वस्तू जळाल्या, तर त्याचा एक इफेक्ट आपल्याला ट्रेडिंगच्या क्रेडिटला करावा लागतो, दुसरा करावा लागतो P&Lच्या डेबिटला. हे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये असतं. त्याच्यानंतर एक गुड डिस्ट्रीब्यूट ॲज अ फ्री सॅम्पल. उद्या जर तुम्ही वस्तू फ्रीमध्ये वाटल्या, फ्रीमध्ये लोकांना जर वस्तू दिल्या, तर त्याचा इफेक्ट एक ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा करावा लागतो P&Lच्या डेबिटला. त्यानंतर हे ड्रॉइंग म्हणजे काय, जर ओनरने पर्सनल यूजसाठी गुड्स नेले, वस्तू नेला, तर त्याचा एक इफेक्ट येतो ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा जातो कॅपिटलमधून लेस. बघा आता हे पासून जे आहे कुठलं, गुड डिस्ट्रीब्यूट बाय फायर, गुड डिस्ट्रीब्यूट ॲज अ फ्री सॅम्पल, ड्रॉइंग, हे सगळे ॲडजस्टमेंटमध्ये येतं. ॲडजस्टमेंटनुसार तुम्हाला घ्यायचं आहे, आले लक्षात. ॲडजस्टमेंटनुसार एक इफेक्ट इथे येणार ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा कुठं जाणार आहे, ॲसेटला. आता इथं थोडासा जर दिसायला प्रॉब्लेम येत असेल तर एक लक्षात ठेवा, मी फॉर्मॅट देणार आहे, तो फॉर्मॅट नीट वाचा, त्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. आले लक्षात. मग आता आपल्याला ट्रेडिंग अकाउंट काय करायचं आहे, क्लोज करायचं. मग ट्रेडिंग अकाउंट क्लोज करताना 2 मिनिटं बघा. ट्रेडिंगच्या आपण काय करतो रे, दोन्ही साईडची टोटल करतो, दोन्ही साईडची टोटल करून आपण त्याची मांडणी करतो. मग दोन्हीची टोटल करायची, दोन्हीची टोटल करून काय करणार आपण, त्यातून समजा क्रेडिटची बाजू मोठी आली तर डेबिटला नेणार आपण टू ग्रॉस प्रॉफिट. जर समजा डेबिटची मोठी आली तर क्रेडिटला नेणार आपण बाय ग्रॉस लॉस. अशा पद्धतीने आपल्याला ट्रेडिंग अकाउंट काय करतो, क्लोज करता येतो. आले लक्षात. मग आपण हे बघितलं सर्व ट्रेडिंग अकाउंटचं. पुन्हा एकदा मी सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. बघा ट्रेडिंग अकाउंटमध्ये एक्सपेन्सेस तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिसतील, ते उचलून तुम्हाला ट्रेडिंगला मांडायचे. मग ट्रेडिंगला कुठले कुठले एक्सपेन्सेस असतात, तर पहिले येतं परचेस. बघा ओपनिंग स्टॉक, पहिलं येईल ओपनिंग स्टॉक. सेकंड असतं परचेसमधून आपल्याला रिटर्न आउटवर किंवा परचेस रिटर्न किंवा सप्लाय रिटर्न मायनस करायचं. त्यानंतर येतं वेजेस अँड सॅलरी. त्यानंतर एक कॅरेज इनवर्ड. त्यानंतर बघा फ्राईट. त्याच्यानंतर कोल, ऑइल, वॉटर, गॅसेस. त्यानंतर आहे पॉवर अँड फ्यूल. त्याच्यानंतर आहे रॉयल्टी. त्यानंतर आहे ऑक्ट्राय कस्टम ड्युटी. त्यानंतर डक चार्जेस, एक्साईज ड्युटी. फॅक्टरी एक्सपेन्सेस, फॅक्टरी रेंट, फॅक्टरी लाइटिंग, फॅक्टरी इन्शुरन्स, मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस. त्यानंतर ट्रेड एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर वर्क मॅनेजर सॅलरी, हिटिंग अँड लाइटिंग, हे सगळे एक्सपेन्सेस आहे. क्रेडिटला काय काय येतं ट्रेडिंगच्या, तर क्लोजिंग स्टॉक. त्यानंतर आहे सेल. त्यानंतर सेलमधून सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड मायनस करायचं. त्याच्यानंतर एक गुड डिस्ट्रीब्यूट ॲज अ फ्री सॅम्पल, गुड डिस्ट्रॉयड बाय फायर. त्याच्यानंतर आहे ड्रॉइंग्स.
हे सगळं येतं आपलं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. मग ट्रेडिंग अकाउंटला क्लोज केल्यानंतर डेबिटला येतं ग्रॉस प्रॉफिट आणि क्रेडिटला आलं तर ग्रॉस लॉस. आले लक्षात. तर अशा पद्धतीने हा आपला काय आहे ट्रेडिंग अकाउंट. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. जे मुलं नवीन आहेत त्यांनी हा बेसिक व्हिडिओ आहे तो वारंवार बघा, कारण 11वीला जे नव्हते किंवा ज्यांना 11वीला व्यवस्थित कळलं नाही त्यांनी हे जे व्हिडिओ आहेत ते रोज बघायचे, कमीत कमी 3 ते 4 दिवस सलग, तर तुम्हाला कुठंतरी तेच लक्षात येईल. आलं लक्षात. तर जे नवीन मुलं आहेत त्यांनी हा व्हिडिओ कंटिन्यू 3-4 दिवस सलग बघा, 2-3 टाईम दिवसातून. ठीक आहे, ओके.